नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्समध्ये आपलं सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. आज सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलं असेल, शरदचंद्र पवार पक्षाची आज जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये देवदत्त निकम असतील आणि शरद पवार यांच्या दोघांमध्ये जी बैठक झाली, एक संघटन वाढीसाठी. मग या संघटन वाढीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि बैठकीत काय मुद्दे जाणले, कोणती कोणती जिम्मेदारी त्यांच्यावरती दिलेली, हे आपण त्यांच्याशी आज सविस्तर विचारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही पुण्याला होता शरद पवार साहेबांबरोबर जी बैठक झाली, त्या बैठकीत नेमका उद्देश काय झाला? आज गेले 2-1 महिने प्रकृतीच्या कारणास्तव पवार साहेब हॉस्पिटलमध्ये काही काळ होते. तदनंतर त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा देखील सल्ला दिलेला होता आणि आता प्रकृती ठीकठाक झाल्यानंतर आमची देखील गेले काही महिने साहेबांची भेट झाली नव्हती आणि मग आज सदिच्छा भेटीच्या निमित्ताने गेल्यानंतर बाकीच्या राजकीय चर्चा वगैरे झाल्या आणि आपला पक्ष अधिक मजबूत करून जोमाने कामाला लागायचा पवार साहेबांनी देखील निर्धार व्यक्त केला. आता त्यांची तब्येत कशी काय? तब्येत आता चांगली आहे. अशक्तपणा आहे, परंतु चांगल्या प्रकारे रिकव्हरी आहेत. तर आता त्यांनी मीटिंग्ज वगैरे रेग्युलर PSIच्या असतील, रयत शिक्षण संस्थेच्या असतील आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत आणि नजीकच्या काळामध्ये देखील त्यांनी दौरा करायचं मला सांगितलेलं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आता दौऱ्यासाठी ते सक्रिय होणार आहेत, असे म्हणजे दौरे करणार आहेत. हो, आज झालेल्या चर्चेमध्ये एक 10-12 दिवसानंतर स्वतः पवार साहेब दौरा सुरू करणार आहे. ह्या बैठकीमध्ये संघटनेबाबत नेमकी कोणती चर्चा झाली, जेणेकरून जे संघटन कमी झालं असेल, परत ते संघटन वाढवायचं असेल, याच्यावरती काय चर्चा झाली का? मधल्या काळात आपला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी नामदार अजितदादा पवार असताना महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती या दरम्यान दोन्ही पक्षांचं एकत्रीकरण होण्याच्या बाबत मीटिंग झाल्या, चर्चा देखील झाल्या आणि त्याच्यामध्ये राज्यामध्ये काही ठिकाणी एकत्रितरित्या देखील निवडणुका घड्याळाच्या चिन्हावर देखील लढल्या गेल्या. अशी एकंदरची परिस्थिती त्या काळामध्ये होती. परंतु आता दादा गेल्यानंतर चित्र वेगवेगळ्या प्रकारे बदललेले ते नजीकच्या काळामध्ये आपल्याला सगळं स्पष्ट पाहायला भेटेल. थोडे काही कार्यकर्ते भावुक पण झाले त्या काळात, दादा गेले त्या टायमाला. कार्यकर्त्यांमध्ये एक तसं जर पाहायला गेलं तर आता तुम्ही पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहात, शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष असताना ह्या बैठकीमध्ये तुमच्यावरती अजून कोणती जिम्मेदारी सोपवलेली का जेणेकरून आपलं संघटन अजून वाढलं पाहिजे? आता याच्यामध्ये की पहिलं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू असताना अजितदादांचं अकाली जाणं हा एक मोठा धक्का राज्यामध्ये, देशामध्ये सर्वांनाच होता आणि त्या कालखंडामध्ये आमच्याही पक्षाचे नेते की घड्याळाच्या चिन्हावर अनेक ठिकाणी निवडणुका लढवल्या गेल्या. त्यावेळी सर्वांनी सांगितलं की घड्याळाच्या म्हणजे चिन्हावर असणाऱ्या उमेदवाराला मतदान करा आणि दादाच्या पश्चात सहानुभूती ही निर्माण झाली आणि तिथं जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे यश राष्ट्रवादी पक्षाला मिळालं. परंतु आज परिस्थिती अशी आहे की दादा गेल्यानंतर की काही लोक मान्य करायला तयार नाहीत. आपण मीडियामध्ये पाहिलं असेल, आम्हाला माहित नव्हतं, हे नव्हतं. म्हणजे जेणेकरून विश्वास बसत नव्हता का ही घटना घडलेली? आणि पक्षाच्या बाबत एकत्रीकरणात आम्हाला माहित नव्हतं. आरोप प्रत्यारोप आणि तदनंतर की ज्यांच्याबरोबर खरी चर्चा झाली ते जर आज हयात नाहीत, तर मग विनाकारण तुझं माझं करण्यापेक्षा आपण आपल्या पक्षाचे पुन्हा ताकद जोमाने त्या ठिकाणी वाढवायची, असा निर्णय पक्षाच्या मीटिंगमध्ये झाला. माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती उत्तर पुणे जिल्ह्याची आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि मावळचा काही भाग आहे. तर तिथं आता आम्ही तालुका वाईज मीटिंगा घेऊन किंवा जिथं जिथं पद आता रिक्त झालेत, काही लोक वेगवेगळ्या पक्षामध्ये गेलेत, पदाधिकारी देखील काही निवडून देखील तिकडे आलेत आणि ह्या ज्या रिक्त जागा आहेत ह्या आम्हाला तिथं चांगलं काम करणारे कार्यकर्त्यांच्या नेमणुका
करायच्या आहेत. त्याचबरोबर लोकांमध्ये एक संभ्रम जो अजून देखील आहे, की हे उद्या एक होतील, असं देखील काही भावना आहेत. परंतु हे कुठंतरी ते सगळं पुसून टाकण्याकरता स्वतः पवारसाहेब ज्यावेळी बाहेर पडतील, त्यावेळी लोकांना पुन्हा एक विश्वास येईल, की हे जे पूर्वी चर्चा झाल्या होत्या, त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. आता हे पूर्ण ताकदीनं लढणार आहे. आता विरोधकांकडून असे पण म्हणणं होते का विरोधक म्हणतात का पक्ष कमजोर होत चाललाय. नक्की पक्ष कमजोर होत चाललाय की अजून पक्ष खंबीरपणे उभा आहे? कसं असतं, की पक्षाला नेता देखील हा तसाच पद्धतीनं चांगला असावा लागतो. आता ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली, आपण पाहताय, की मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं. आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष नवीन असताना देखील महाराष्ट्रामध्ये 10 पैकी 8 जागा देखील तिथं निवडून आल्या. आणि विधानसभेला पिछाड झाली. याची कारणं देखील वेगळी आहे, की लाडक्या बहिणीसारखी लोकप्रिय योजना आली आणि सत्तेचा झालेला गैरवापर, आर्थिक देवाणघेवाण याच्यामुळं आमचे उमेदवार कमी प्रमाणामध्ये निवडून आले. तदनंतर की अजितदादांच्यामध्ये आणि बाकी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली, की उद्या भाजपला जर रोखायचं असेल, तर आपल्यामधलं मताचं विभाजन टाळण्याकरता आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीच्या घडामोडी झाल्या. आता अजितदादांसारखा कणखर नेता गेल्यानंतर आता समोरच्या बाजूला देखील तिथे हे की आता दादा नसताना नेतृत्व कोण करणार? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि इकडच्या बाजूला की पवार साहेबांसारखं खंबीर नेतृत्व आहे. त्यामुळे या राज्यातील जनतेने गेले 60-65 वर्ष पवार साहेबांना जवळून पाहिलेत. आम्हाला विश्वास आहे की पक्ष जरी जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदेमध्ये कमी यश आम्हाला मिळालं असेल, तर पुन्हा एकदा की पवार साहेब ही सगळी जादू करू शकतात आणि पुन्हा जनमत आमच्या पक्षाच्या बाजूने त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. मध्यंतरी काळामध्ये जे जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, त्या आंबेगाव खास करून म्हटलं तर आंबेगाव तालुक्यामध्ये तुम्ही जे सभा वगैरे असायच्या, तुम्ही लक्ष जरा कमी दिलं असं म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये भ्रम निर्माण होत चाललाय का त्याच्यातून तुम्ही उठणं बसणं जे होतं का काही कार्यकर्ते असतील किंवा गाव पातळीवरती बरेचसे असे चर्चा होत होती का तुम्ही निकम साहेब शिवसेनेच्या मार्गावरती जाण्यासाठी दिसतायत. म्हणजे तुम्ही त्या टायमाला विचार होता का शिवसेनेमध्ये जायचे का इकडे संघटन कमजोर झालं म्हणून काय विचार केला होता का तसं काही? त्या कालखंडामध्ये विषय असा झाला होता, की 2 पक्ष एकत्र येण्याची चर्चा चालू होती. आणि त्याचबरोबर की निवडणूक काही लोकांचं म्हणणं 2 पक्ष तर काही एकत्र आलेले नव्हते त्या नव्हती. काळामध्ये. आणि मग आमच्याच पक्षातल्या काही लोकांचं म्हणणं, की आपण एकाच चिन्हावर लढायचं. मग जर एक पक्ष करायचा असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळाच्या चिन्हावर सर्वांनी लढायचं. परंतु याच्याबाबत जयंत पाटील साहेबांशी देखील माझी चर्चा झाली होती, की आज जर पक्षाचं विलिनीकरण झालेलं नाही, तर तुम्ही काय बेसवरती घड्याळाच्या चिन्हावर त्या ठिकाणी लढू शकता? नंबर 2 की मी अजितदादांनी देखील मला बोलावलेलं होतं. त्यावेळी मी दादांना देखील सांगितलं होतं, की आमच्या तालुक्यामध्ये ही जी लढत झाली, ही एकदम टोकाची निवडणूक म्हणजे आम्हीच विजयी झालोय हे ऑन पेपर फक्त विजय तिकडच्या बाजूला दिसतोय. पण खरी निवडणूक आम्ही जिंकलेली तुतारीच्या चिन्हावर. कारण डमी उमेदवार, त्याला मिळालेलं ट्रम्पेटचं चिन्ह. त्यामुळं आमचं जे मतदान तिकडे गेलं, त्यामुळं कागदावरती आमचा पर्याय पण जनतेमध्ये आम्ही विजयी झाले आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्याच चिन्हावरती लढणार आणि त्याच्या अगोदर आम्ही एकत्रितरित्या बसण्याचा निर्णय, मग शिवसेना दोन्ही असेल, त्याचबरोबर काँग्रेस असेल किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असेल, आम्ही सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेतला होता, की आपल्याला राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधामध्ये आपल्याला लढायचे कारण जनतेचा कौल आपल्या बाजूने आहे. आणि म्हणून आम्ही दोन्ही सेना, कम्युनिस्ट पार्टी आणि आम्ही अशी 4 पक्षांनी आणि त्याच्यात संघटना होत्या. बिरसा ब्रिगेड असेल, त्याचबरोबर किसान सभा असेल, आम्ही एकत्रितरित्या येऊन
तालुक्यामध्ये आघाडी निर्माण केली. आणि हे करत असताना सगळ्या पक्षांबरोबर मिटिंगा आपल्या सुरू होत्या. मग काही उमेदवार त्यांच्याकडे उमेदवार नसेल, तर मग ज्याची जनमत चांगल्या प्रकारे आहेत, असा उमेदवार आम्ही समोरच्यांना दिले. जिथं कमी पडतात, तिथं आम्हाला उमेदवार. आणि मग असं चर्चा की जिल्ह्यामध्ये सगळीकडं घड्याळाबरोबर बाकीच्यांची आघाडी झालेली आहे आणि हे देवदत्त निकम फक्त बाजूला हे करतायत. एकटे झाले. मग यांचं कदाचित तिकडं जाण्याचं असेल, परंतु आमची कमिटमेंट ही अगोदरच होती, की आपण सगळ्यांनी एकत्रच लढायचं आणि आपण विजय संपादित करायचा. त्या भावनेने आम्ही त्यावेळी तो निर्णय घेतला आणि त्याच्यामधून की हे तिकडं जाणार किंवा जाणार, प्रश्न जाण्याचा नव्हता. मित्र पक्षांबरोबर आमची आघाडी होती. त्यामुळे एकत्रित आमच्या सभा वगैरे ह्या त्या गोष्टी. आणि तुम्ही जे म्हणत असाल दुर्लक्ष अजिबात झालेलं नाही. कारण एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये पळायचं आणि कुठल्याही प्रकारची पाठीमागं आपल्याला आर्थिक ताकद नसताना निवडणूक लढायची, जिंकायची. त्याच्यामुळं आम्हाला निवडणुकीत किती खर्च कुणी केला, काय केला हे सगळं लोकांना माहिती आहे. आणि आमच्याकडे ती आर्थिक बाजू नसल्यामुळं आम्हाला काही प्रमाणामध्ये जसं यश पाहिजे तसं यश म्हणजे थोडं मताधिक्य कमी पडलं कमी असं माझं. मताधिक्य कमी पडलं, म्हणजे विजयापर्यंत गेलो नाही काही मतदार काही ठिकाणी निसटते आणि आमचे उमेदवार. परंतु तालुक्यामध्ये मतदारसंघाचा जर विचार केला तर आज राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये लोकांनी ह्या निवडणुकीत देखील 2000 मतं ही अधिक दिलेली आहेत. म्हणजे मताधिक्य पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मताधिक्य कमी होणार नाही, संघटन वाढणारच. हो, नक्कीच. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं गेलं तर पवार साहेबांचे जे दौरे होणार आहेत, हे गेम चेंजर ठरू शकतात का? नाही, निश्चित. आता सध्या तर काही कुठल्या निवडणुका आपल्या भागामध्ये नाहीत. परंतु ज्या जिल्हा परिषदा राहिलेल्या आहेत, पंचायत समिती राहिल्या आहेत, आता 12 जिल्हा परिषद झाल्या आणि उर्वरित ज्या राहिलेल्या आहेत रिझर्वेशनच्या ह्याच्यामुळं, त्याच्यात पुन्हा सोडत निघाल. आणि 100 नाही 200% की हे पवार साहेबांचे दौरे, त्यांचं संघटन हे पुढच्या निवडणुकांमध्ये उर्वरित ज्या येणार आहेत त्याच्यामध्ये गेम चेंजर ठरणार आहेत, याचा आम्हाला विश्वास आहे. आता तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये पाहिलं असेल, अवकाळी पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं कांद्यांचं नुकसान झालं. अनेक पिकं वायाला गेली. म्हणजे शेतकरी हा बाजारभाव असेल चारी बाजूनी घेरलेलाच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. वरून विशेष म्हटलं तर आसमानी संकट. शेतकरी उधरत नाही. तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन जिथे ते दौरे केले, पाहणी केली. त्यांना काय मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना, का त्यांच्या हितासाठी तुम्ही कोणतं पाऊल उचललं? नाही, आता हे जे अवकाळी पाऊस झाला याच्यामध्ये भाजीपाला पिकाचं आणि कांदा देखील भिजला. काही कांदा पोचण्याच्या अवस्थेमध्ये असताना त्याला देखील गारपिटीचा फटका बसला. त्याची पात वगैरे त्या ठिकाणी कोलमडून पडली. जो काढणीच्या याच्यामध्ये आलेला होता त्याला जी पाण्याची गरज नव्हती, तो कांदा उद्या आरणीला टाकल्यानंतर, वखारी टाकल्यानंतर टिकेल की नाही याच्याबाबतचा आशंका आहे. ज्यांचे आंबे होते त्या आंब्यांना देखील गारांचा तडाखा लागल्यामुळं त्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, गळाला देखील. उत्पादन कमी झालं ते. तर अशा प्रकारे बाजरीची पिकं भुईसंपाट झाली, कोणाची कलिंगड होती ती देखील फुटली. अशा प्रकारे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. आता याच्यामध्ये सरकारने मदत करणं हाच एकमेव पर्याय त्याच्यामध्ये आहे. आता शेतकऱ्यांना ज्याचं नुकसान झालेलं आहे तो काही रानं मोकळी ठेवत नाही, त्याला काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे. याच्यात फक्त एक का सरकारने जास्तीत जास्त मदत करणं एवढा त्याच्यामध्ये पर्याय आहे. आणि शेतकऱ्याला आपण एवढं सांगू शकतो की उद्याच्या भविष्य काळामध्ये अशा अवकाळी घटना ह्या कायम वारंवार घडत असतात, तर त्याच्यात तग धरणारा माल करणं गरजेचं आहे. तर सरकारची भूमिका जर कांद्याच्या पिकाच्या बाबत सकारात्मक नाही, आज उत्पादन खर्च देखील परवडत नाही. कांद्याचा लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च 12 रुपये किलोच्या दरम्यान येतो आणि आज कांदा 10-11 रुपयांनी खरेदी केला म्हणजे जातो. 2 रुपये घाटा. त्यामुळं तोट्यात आहे. हे वर्ष तोट्यात आहे. पाठीमागच्या वर्षी सरकार काही मदत करायला तयार याच्यामध्ये नाही. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवणं हा एकच पर्याय. आंदोलन करणार पुढे. आंदोलनं करावंच लागतील. आता जरी सत्ताधारी म्हणत असतील आंदोलनाने प्रश्न सुटत नाही. अरे आंदोलनाने सुटत नाहीत तर
तुम्हाला कोणी अडवले मदत करायला? तुम्ही करा की मदत. नुसतंच इकडं एखादं सभा मंडप आणि एखाद्या रस्त्याचं काम झालं म्हणजे हा विकास होत नाही. ती शेवटी विकास होत असताना लोकांची आर्थिक ताकद, आर्थिक सुबत्ता लोकांमध्ये येणं हे फार गरजेचं आहे. शेतमालाच्या बाबत पूर्णपणे शेतकरी अडचणीमध्ये गेले 2 वर्षापासून. विरोधक पण जाऊन त्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केली, पंचनामा करायला लावले. पंचनामेत आता काय हे कायमच पंचनामे होत असतात. परंतु आता कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. पण मार्च एंडला तर काही कोणाला रुपया मिळाला नाही. सगळ्यांना पैसे भरायलाच लागले, व्याजासहित भरायला लागले सोसायट्या वगैरे. लोक वाट पाहून आहेत काय होतंय काय नाही. जे लोक वीज कनेक्शन मागतात त्यांना वीज कनेक्शन मिळत नाही. सोलरवर घ्या म्हणतात. सोलरला कोणाचा विरोध नाही, पण तुम्ही ऑप्शन ठेवा ना, की बाबा सोलर ज्याला पाहिजे तो सोलर घेईल. लांब अंतराच्या ज्या योजना आहेत त्याच्याकरता सोलर पर्याय सोलर नाहीत. उपयोगी येऊ शकत नाही. अशा आता दुसरा विजेचं एक मोठं संकट आहे, की आपण पाहत आहे की काही भागांमध्ये संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे लाईट बंद केली जाते. अरे आजपर्यंत कधी लोड झालं शेडिंग नाही. चालू केलं असं. तुम्ही विकास केला म्हणता, आम्ही डेव्हलपमेंट म्हणून लोकांची लाईटी का तुम्ही बंद करता? म्हणजे तुमच्याकडं वीज जनरेशन जे आहे ते कमी आहे. मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत आहे, म्हणून तुम्हाला लोकांना वीज त्या ठिकाणी देता येत नाही. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा अन्याय काय? शेतकऱ्याच्या हिताचं काय सरकार काम करतं? आता तुम्ही हे जे सगळे मुद्दे घेऊनच जर रिंगणात उतरणं संघटना वाढवण्यासाठी तुम्ही हे सगळे मुद्दे जाणार ग्रामस्थांपर्यंत, समाजापर्यंत जाणार, कार्यकर्तेपर्यंत जाणार. तुमचं मास्टर प्लॅन काय असेल आता? नाही, मास्टर प्लॅन मध्ये आता सर्वात महत्वाचं गाव तिथं आमचा पक्षाची शाखा उभी करणं, बूथवरती कार्यकर्ते निर्माण करणं आणि सगळ्यात महत्वाचं जिथं जिथं लोक अडचणीत त्याच्याकरता रस्त्यावरची लढाई लढणं याच्याशिवाय पर्याय नाही. आपण पाहताय मधल्या काळात बिबट्याच्या याच्यावरती आम्ही रस्त्यावरती लढाई लढलो, त्याच्यामध्ये यश मिळालं. बिबट्याचा काही प्रमाणामध्ये बंदोबस्त झाला, ठोस निर्णय घ्यावे लागले. शेतकऱ्यांना दिवसा वीज एक देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे रस्त्यावर उतरल्याशिवाय होत नाही आणि आम्ही हे उतरणार आणि लोकांना त्याच्यामध्ये यश मिळवून देणार आणि त्याचबरोबर पक्ष प्रत्येक गावामध्ये आमचा उभा करणार आम्ही. संघटनेतून नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळेल? प्रश्नच नाही, की आता बरेच जे ज्यांना ज्यांना अपेक्षा होती ते पक्ष सोडून गेले. त्यामुळं पुढचे फ्रंटचे गेल्यानंतर मागचे तयारच असतात पक्ष कार्यकर्ते. सोडून गेले, कोणा निवडणुकीत वाचून पराजय काय हार-पराजय राहत चालूच नाही. असते. त्याच्यामुळं नवीन जोमाने नवीन कार्यकर्ते तयार होतील. तर हे होते पुणे जिल्हा शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त निकम यांनी यांना जे आपण आज विचारले संघटना संघटना कशी वाढवायची आणि त्याच्यासाठी त्यांनी काय पुढचे पाऊल उचलणार आहेत, हे सगळ्या नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का? आता पाहूया पुणे ग्रामीण मध्ये राजकीय समीकरणामध्ये काय वेगळं बदल होणार. आम्ही पाहत राहणार आहोत. तुम्ही पाहत राहा स्टार बुलेटिन टाइम्स, आंबेगाव.